नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कालच्या भागात आपण पाहिलं तसं संत एकनाथांचं काळालाही हेवा वाटावा असं सद्भाग्य होतं. पण ज्याच्या घरी साक्षात भगवंताला वास करावा वाटला त्याच्या पदरी अनेक पिढ्यांचं घराण्याचं पुण्य असावं. संत एकनाथ महाराजांच्या पिढ्यानपिढ्या हरिभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यात मग्न होत्या. आणि आज आपण ज्या विभूतींची कथा ऐकणार आहोत ते म्हणजे संत भानुदास महाराज, संत एकनाथ महाराजांचे पूर्वज, त्यांचे पणजोबा. या विभूतीचा वारीच्या इतिहासात मोलाचा वाटा आहे, किंवा वारीची परंपरा चालू ठेवण्यास निमित्त हे भानुदास महाराजच आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मी असं का म्हणतीये, त्यासाठी शेवटपर्यंत कथा नक्की ऐका. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये ही वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ, तळमळ, कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचे दर्शन घेतो ही भावना मनाला साथ घालत असते. वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानं महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळं वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढावला. घटना होती इसवी सन 1508 ते 1511 दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजानं पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी म्हणजेच सध्याचा हम्पी येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले, परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचं काय चालणार. सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्री संत भानुदास महाराजांना विनवणी केली. भानुदासांच्या घरात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच की. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करत ते हम्पीस पोहोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजा स्पर्श करताच कुलुपे गळाली आणि सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हणाले, देवा, अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास. तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत. दोघांचा काही संवाद झाला आणि त्या संवादानंतर भगवंतानं आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीनं नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झालाय. शोधाशोध सुरू झाली. राजानं फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नानसंध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेनं राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचं नियोजन झालं. परंतु चमत्कार झाला. कोरडिये काष्ठी अंगूर फुटले, कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे. सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास येथे क्षणभरही राहायचं नाही. याप्रमाणे पांडुरंगानं अंगुष्ठ म्हणजे अंगठा एवढं रूप घेतलं आणि संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसला. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळाली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या गजरानं पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केली. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळलं. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगानं आपलं मूळ रूप धारण केलं. पांडुरंग पंढरीत आले. तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा. पांडुरंगानं पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगानं भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी 2 वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन आणि तू अखंड माझ्या जवळ असशील. त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज होत.
अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू होत. दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडलं की 4 खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडलं की 16 खांबांचा मंडप येतो. त्यास 16 खांबी मंडप असेही संबोधतात. त्याच्या डाव्या हातास पाहिलं की संत भानुदास महाराजांची समाधी दिसते. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चतुर्दशी या तिथीला समाधी घेतली. आजही तिथे परंपरेनं त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा होतो. तसंच या तिथीचं स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीच रथोत्सव साजरा करण्यात येतो. संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचं फळ म्हणून पांडुरंगाचं दर्शन आज आपल्याला पंढरीत होते. आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो, नाहीतर हंपीची वारी करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला तो गाता आला नसता. संत एकनाथ संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्याच्यामुळे आज आपणासारखेलाही पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेता येतं. आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केलं होतं त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. पहा, वारीचं निमित्त झाले की नाही भानुदास महाराज. म्हणूनच तर म्हटलं गेलं, कानडाओ विठ्ठलू कर्नाटक. अशा आख्यायिका गोष्टी आपल्याला या समृद्ध परंपरेच्या इतिहासापर्यंत घेऊन जाण्यास नेहमीच मदत करतात. चला आता आपण भेटूया शब्दवारीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.